नमस्कार, मी डॉक्टर नितीन निकम, पेन रिलीफ नस निसर्ग उपचार रुग्णालय सिल्लोड। आज आपल्याकडे एक काका आहे जे काही दिवसापूर्वी आपल्याकडे आले होते। आपण त्यांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे उपचार केले। त्यांना पॅरालिसिसचा स्ट्रोक आला होता। पॅरालिसिसच्या स्ट्रोकमध्ये त्यांचा हात काम करत नव्हता, त्यांना बोलताही येत नव्हतं, अशी त्यांची परिस्थिती होती आली तेव्हा। पण त्यांना आता किती आराम आहे हे आपण त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून जाणून घेऊ। सातत्याने आम्ही नवनवीन व्हिडिओ रुग्णांचे घेतो आणि सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत असतो। तुमच्या परिसरामध्ये आजूबाजूला जर का असे रुग्ण असले तर त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचला पाहिजे, यासाठी आम्ही हे व्हिडिओ बनवून सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत टाकत असतो। तशीच आज यांची काय प्रतिक्रिया आहे, यांना किती आराम आपल्या या उपचारामध्ये झाला ते आपण यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून जाणून घेऊ। नमस्कार। तुमचं नाव सांगा ना काका? माझं गंगाधर शंकर दांडगे, मी राहणार डोंगरगावचा, प्रॉपर डोंगरगाव, पोस्ट मी तालुका सिल्लोड, जिल्हा संभाजीनगर। डोंगरगावचे आहेत ते? बरं, तर तुम्हाला काय त्रास होत होता? तुम्ही माझ्याकडे अगोदर ना माझा हाताचा पूर्ण हात आहे ना, कोणतीच वस्तू अशी धरता येत नव्हती, काही गळून पडत होती आणि कोणत्या वस्तूमध्ये करायला गेलो ना काहीच कपडे घालता येत नव्हते, बटन लावता येत नव्हतं। पण तुमच्याकडे आम्ही आल्यापासून ज्या मला भरपूर प्रतिसाद मिळाला आणि तुम्ही असा प्रतिसाद दिला की माझी ती परिस्थिती नाजूक असल्यामुळे पण तुम्ही बिगर पैसे नाही घेता मला प्रतिसाद दिला। पैसे मी नंतर आणून दिले, पण तुम्ही मला काही अडवून नाही बघितले की मला आता पैसे पाहिजे। मी माझे तुम्ही मला जेव्हापर्यंत आराम पडला ना, तुमचे पैसे मी ठेवले नाही, परंतु तुम्ही आज मला द्या म्हणून असं नाही म्हणलं। जसं माझं मजुरी काम करून दिलं, तुम्ही माझे पैसे तुमचे पैसे फेडले आले मला त्या याच्यामध्ये मला काही प्रतिसाद भरपूर दिला आणि काही अडवणी मला मला भरपूर की आता मी कपडे घालतो, माझे संपूर्ण कामाला मी माझी इच्छा उरावर मी काम करायला तयार आहे म्हणून। बरोबर, म्हणजे तुम्हाला मग आता माझ्याकडे किती आराम झाला बा? भरपूर आपले 50% म्हणलाच काय आता। बरोबर, म्हणजे तुम्हाला हात वरती करून दाखवतो, मला हात वरती करता तुम्हाला अगोदर बोलता येत नव्हतं, आता बोलता येतं? मी म्हणतो ना, अगोदर मला बोलायला मी अडकत होतो आणि तुम्ही जे मेडिसिन दिलं याला मला भरपूर येत झालं आणि आज मी काम करायला तयार आहे, कोणतं बी काम। बरोबर, तुम्हाला आम्ही जे उपचार केले इथं वेगळे वेगळे उपचार केले, तुम्ही किती दिवसापूर्वी आले? सर्वात अगोदर एक वेळेस अगोदर आले तरी 5-7 महिन्यापूर्वी आले का? हा, अगोदर 5-7 महिने। तर मग तेव्हापासून तुम्हाला आतापर्यंत पूर्णपणे आराम झाला ना? आता बोलता येईल एकदम फरक पडून गेला झाला, काहीच नाही, कुठंच अडचण नाही। मी आधी आज इच्छा आहे की मी आज लोडिंग काम करू शकतो, आज इच्छा आहे। बरोबर, कारण याच्या अगोदर तुमच्याकडे येतो ना त्यावेळेस मला माझं कागद धरतात ना, पॅड सुद्धा धरतात, पण आज मला मी लोडिंग काम करायला हिंमत आहे माझी, कारण तुमच्या या मेडिसिनमुळे पेटली कागद आणि तुमच्या या प्रतिसादामुळे माझी हिंमत आहे की मी आज कोणते काम करायला हिंमत। वेगवेगळ्या पद्धतीचे आम्ही यांना उपचार केले, त्या उपचारामध्ये यांना भरपूर आराम झाला असे ते सांगताय। तुम्ही दोन्ही हात वर करून दाखवा एकदा, दोन्ही हात त्यांचे आता वर होतात, त्यांना हात वर अगोदर नव्हते फिंगर मी आता एकच जोडू शकतो, पहिले असं होत नव्हते, असे वापरत होते। हात वरती होत होता का अगोदर? नाही, हाताही वरती होत होता, आता आहे ना मी हात सरळ होऊ शकतात। बरोबर, याच्या अगोदर असे वापरत की बोलता येतं तुम्हाला आता? बरं, तुम्हाला आमच्याबद्दल काय वाटतं, या आमच्या रुग्णालयाबद्दल काय वाटतं तुम्हाला? कशी इथे रुग्ण सेवा केल्या जाते? मी तर म्हणतो तुमच्या निसर्ग या उपचारामुळे ना, समजा समोरच्या व्यक्तीला आहे ना, माझ्या वैयक्तिक सांगतो, माझं तर मी कपडे सोबत घेणारा माणूस होतो, परंतु तुम्ही म्हणे असं करू नका, तुम्ही मला जे मार्गदर्शन केलं ना, माझा इच्छा होती कपडे घेऊ सोबत, तर तुम्ही काय सांगितलं त्याची तुम्ही काही काळजी करू नका, माझ्याकडे तुम्ही आले ना मी 100% तुम्हाला हे करेन। तुम्ही आश्वासन दिलं म्हणे पैशाचं तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही असं दिलं, त्यामुळे माझा एक भाऊ होता काय ना, त्यांच्यामुळे मग भरपूर प्रतिसाद भरपूर प्रतिसाद त्यांचे अश्रू अनावर झाले, त्यांचे या उपचारामध्ये त्यांना भरपूर आराम झाला, त्यांना कुठल्याही गोष्टी त्या ठिकाणी अडवणूक झाली नाही, त्यांची पाहिजे तसे आम्ही या ठिकाणी उपचार केले, मनासारखे मनमोकळ्या पद्धतीने आम्ही त्यांच्यावर उपचार केले, त्यांना आराम झाला, त्याच्यामुळे त्यांना अश्रू अनावर झाली। हे जे काही आहे रुग्णाची प्रतिक्रिया, ही आमच्या कामाची आम्ही अशी पोचपावती समजतो, अशीच लोकांची जी वेगवेगळी प्रतिक्रिया आहे ते आम्ही लोकांची घेतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतो। बरं, मग तुम्हाला आता एकदम चांगलं वाटतं ना? एकदम फ्रेश झाले, आता कुठलंही तुम्हाला काही अडचण नाही?
चालेल मग हा